यावेळी समोर येत डॉक्टर शिवा कायंदे स्पेशल आलाय. त्यांच्या टीमच्या जगआउटला सलामी देणारा षटकार. समोर येत स्टेप आउट करत हा षटकार खेचलाय डॉक्टर शिवा कायंदे यांच्या बॅटमधून. पहिला धमाका. 36 धावा 4 षटकाच्या समाप्तीनंतर. छत्तीस धावा 36 ला 1. डॉक्टर नदीम आलेच. पहिला चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक खाली येत आहे. बॉल कोणाला दिसलाच नाही. दोन फिल्डर एकमेकाकडे बघत होते. त्याचा फायदा उचलत 2 धावा पूर्ण केल्याय. जास्त हवेमध्ये हा चेंडू गेला होता. 38 धावा. फुलटॉस बॉल. हा चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये पाठवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण देते. संतनगरी शेगाव संघाने चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. धावा देखील वाचवल्या आहेत. या सामन्यामध्ये त्यांना देखील माहिती आहे महत्वाचा सामना आहे. विजय महत्वाचा असेल दोन्ही संघासाठी. 39 ला 1. ओव्हरपिच बॉलला पनिश करत असताना मिस्टर शिवा कायंदे स्पेशल षटकार. या अगोदरच्या षटकात इकॉनॉमिकल गोलंदाजी टाकली होती डॉक्टर नदीम खान यांनी. या ओव्हरमध्ये देखील चांगली गोलंदाजी होत होती, परंतु हा ओव्हरपिच चेंडू. 45 धावा. पुन्हा एकदा काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात हा चेंडू पाठवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण देते. चांगली फेकी सुद्धा. रॉकेट थ्रो पाहायला मिळाला. एकच धाव या चेंडूवरती. कमबॅक केलाय आता एक षटकार आल्यानंतर डॉक्टर नदीम. पुन्हा एकदा चांगला चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय. चांगलं व्हेरिएशन वापरत असताना 1.5 चेंडूचा खेळ संपला. या षटकामध्ये 10 धावा आल्या आहेत. एक षटकार जरूर आलाय, त्यानंतर 10 धावा आतापर्यंत खर्च केलाय. यावेळी देखील चांगला चेंडू. परफ्यूम डिलिव्हरी पेश करत असताना उत्तर नव्हतं या चेंडूचं. यासोबतच 5 षटक संपले. तर 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावा संख्या असेल 46 धावा. एक गडी गमावून. आणि या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक देखील होईल. विनंती असेल की ड्रिंक्स ट्रॉली तयार ठेवायची आहे. डॉक्टर ललित आले. तर पहिला चेंडू. एक धाव पूर्ण झाले. दुसरा प्रयत्न. रनआउटची देखील संधी, परंतु सेफ असतील बॅटर. 2 धावा पहिल्या चेंडूवरती. डावखुऱ्या शैलीचे गोलंदाज आहेत डॉक्टर ललित. 48 ला 1. थोडं बांधून ठेवलंय. यावेळी देखील चांगला चेंडू सन्मानजनकरित्या खेळून काढत असताना एक चोरटी धाव. चांगली गोलंदाजी करताय. पहिला चेंडू देखील फुलटॉस पडला होता, त्यानंतर आता टप्पा सापडलाय. चांगला चेंडू पेश केलाय. 49 धावा. 49 ला 1. GHB बुलढाणा.
यावेळी पायाच्या चेंडूला फ्लिक करत असताना स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये पाठवलंय, थोडं फंबल झालंय, त्याचा फायदा घेत 2 धावा पूर्ण केल्यात. या 2 धावेसोबत 50 धावांचा आकडा पार केलाय GHB बुलढाणा संघाने. 51 धावा, 51ला 1, 5.3 चेंडूचा खेळ संपलाय. यावेळी नो बॉल घोषित केलाय लेग अंपायर. चांगली पंचगिरी इथे या अतिरिक्त एका धावेने धावसंख्या 52 धावा. आता येणारा चेंडू फ्री हिट असेल. उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू फ्री हिट. पुन्हा एकदा बाहेरची कडा, चेंडू थर्ड मॅनच्या दिशेला ट्रायल होतोय. हा चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. फ्री हिट वर पिक्चर सुपर हिट होताना चौकार आलाय GHB बुलढाणा संघासाठी. डॉक्टर फैज अहमद 21 धावसंख्येवर पोहोचले 16 चेंडू मध्ये. त्यांची साथ देत आहेत डॉक्टर शिवा कायंदे सर. 14 चेंडू 26 धावा. या ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक देखील होणार आहे. यावेळी देखील चांगला चेंडू पेश केलाय. पडल्यानंतर गरकन गिरकी घेतोय, सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन स्थिरावतोय चेंडू. 56 धावा. यावेळी देखील आतली कडा होती. चेंडू मागच्या दिशेने पुन्हा ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक धावतोय बॉलच्या मागे. चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार आलाय आतला. आतली कडा लागली होती. एसटी रक्षक देखील बीट झाले होते. चेंडू सरळ आउटफील्डच्या मदतीने सीमारेषेच्या बाहेर. 6 षटकाच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने धावा आहेत 60. 1 गडी गमावून GHB बुलढाणा 60 धावा. आणि 2024 पर्यंत मी प्रॅक्टिस केली. या मधोमध मी एका शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि त्याचा फाउंडर प्रेसिडेंट मी आहे. या शैक्षणिक संस्थेचं नाव भिवसन पाटील शिक्षण संस्था आहे आणि या संस्थेच्या अंतर्गत जवळपास 18 कॉलेजेस रन होतात. त्यामध्ये प्रामुख्याने छोटे मोठे कॉलेज आहेत. त्यामध्ये मोठ्या कॉलेजची स्थापना म्हणजे शिंदे पॉलिटेक्निक कॉलेज, शिंदे BEd कॉलेज, नारायणा फार्मसी कॉलेज आणि राम पब्लिक इंटरनॅशनल स्कूल हे सर्व युनिट मेहकर या ठिकाणी आहे. त्याचबरोबर दुसरा एक कॅम्पस वाशिमला सुद्धा एक 15 एकराचा कॅम्पस आहे. त्यामध्ये D.Pharm, B.Pharm, M.Pharm, श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी या नावाने आहे. त्याचप्रमाणे त्याच कॅम्पसमध्ये श्रद्धा होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज रिसर्च सेंटर वाशिमला या ठिकाणी 100ची इनटेक असून ते जवळपास 3री बॅच आमची चालू आहे. या ठिकाणी मी अतिशय आनंदपणाने सांगतो की प्रथमच या मेहकर शहरामध्ये BDPL क्रिकेट सामने आमचे डॉक्टर मंडळी घेत आहे. त्यांना सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि माझ्याकडनं जे काही सहकार्य लागत असेल तेही मी प्रदान करणारच आहे. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर नरेंद्र गोविंद प्रोफेसके, गोविंद क्रिटिकल केअर अँड हॉस्पिटल शिवाजीनगर मेहकर. आमच्या शारणधार नगरीमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी येणाऱ्या सगळ्या क्रिकेट खेळाडूंचे व क्रिकेट प्रेमींचे गोविंद क्रिटिकल केअर अँड हॉस्पिटल शिवाजीनगर मेहकर यांच्याकडून हार्दिक स्वागत अँड बेस्ट ऑफ लक.
7व्या दिवसातील शेवटचा सामना जीएचबी ब्लास्टर बुलढाणा वर्सेस संत नगरी शेगाव. 6 षटकाचा खेळ संपलाय. 7 डावा धावपलकावरती 1 गडी गमावलाय. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली या 6 ओव्हरमध्ये. डॉक्टर शिवा कायंदे यांनी त्यांच्यासाठीला फैज मागील 4 षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. संत नगरी शेगाव संघाने देखील चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. इकॉनॉमिकल गोलंदाज देखील राहिलाय. बराबरीचा सामना आतापर्यंत या सामन्यामध्ये. हॅलो, सातवं षटक टीमसाठी घेऊन येत आहेत डॉक्टर अयान. सामना करतील डॉक्टर शिवा. डॉक्टर अयान पहिलं षटक सर केवळ 4 धावांचं टाकलं होतं. 1 गडी देखील बाद केला होता. इकॉनॉमिकल राहिले होते. डॉक्टर अयान यांचा पहिला चेंडू फुल टॉस वरती फुल टोल वसूल करत असताना फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर हा चेंडू पाठवून दिलाय आणि नो बॉल साठी देखील रिव्ह्यू घेतलाय पंचांनी. ओ राईटचा नो बॉल आहे का हे चेक करायचं असेल थर्ड अंपायर यांना. षटकार खेचलाय. थर्ड अंपायर अक्षय सर आता इन ऍक्शन असतील. फेअर बॉल घोषित करत असताना फुल टॉस करून बसले पण फटका चांगला सजवला होता. षटकार खेचत असताना डॉक्टर फैज अहमद यांच्या बॅट मधून हा दुसरा धमाका आलाय. 66 धावा. सॉरी डॉक्टर शिवा कायंदे यांच्या बॅट मधून हा षटकार. पुन्हा एकदा चांगला चेंडू आतली कडा लागत चेंडू तिथे स्थिरावतोय. यावेळी देखील अपील आणि आउट घोषित करत असताना पंच कॉट बिहाइंडच्या स्वरूपात बाद घोषित करत असताना पंच
कॉट बियांच्या स्वरूपात मोठा हादरा लागलाय GHB बुलढाणा संघाला. डॉक्टर शिवा कायंदे 16 चेंडूमध्ये 3 षटकाराच्या मदतीने एक चौकार त्यांच्या बॅट मधून आला होता. 32 धावा काढत परत आहेत. या महत्वाच्या सामन्यामध्ये मोठा गडी झालाय बाद. चांगली गोलंदाजी डॉक्टर अयान हुसेन यांची. इकॉनॉमिकल गोलंदाजी त्यांनी केली. डॉक्टर अयान हुसेन यांनी इकॉनॉमिकल आतापर्यंत गोलंदाजी करत दुसरा गडी बाद केलाय. 10 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केल्या 3 बॉल झाले सर, 3 बॉल आणि 2 गडी बाद केले. चांगली गोलंदाजी डॉक्टर अयान हुसेन यांच्या माध्यमातून. डॉक्टर शिवा कायंदे नाराज आहेत स्वतःहून. महत्वाचा सामना आहे. आता नवीन फलंदाज आलेत डॉक्टर अनिकेत राठोड. या फलंदाजाने देखील मागील सामन्यामधील षटकारांचा पाऊस पाडला होता. पहिला चेंडू चांगला चेंडू, उत्तर नव्हतं या चेंडूचं. पडल्यानंतर अतिरिक्त उसरी घेत सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन स्थिरावतोय चेंडू. चांगली गोलंदाजी. काय क्रिकेट पाहायला मिळतंय. मेहकर क्रीडा नगरीमध्ये BDPL 10चा थरार. पडल्यानंतर आत देखील आला होता मागचा चेंडू. पुन्हा एकदा यार्कर लाईनचा चेंडू. परफेक्ट यार्कर पेश करत असताना डॉक्टर अयान या सामन्यामध्ये काय गोलंदाजी करतायत. आतापर्यंत 1.5 चेंडू मध्ये 10 धावा खर्च करत 2 गडी बाद केलेत अयान यांनी. यावेळी आतली कडा विकेट किपर. काय नाव विकेट किपरचं? जोसेफ. विकेट किपर पटेल सर यांचा सहारा. बाद झाले डॉक्टर अनिकेत राठोड. प्राइजलेट विकेट मिळत असताना डॉक्टर अयान हुसेन यांना तिसरा गडी बाद केलाय. आतली कडा विकेट किपर पटेल सर यांचा सहारा. डॉक्टर अनिकेत राठोड होत आहेत 0 वरती बाद. 0चा चष्मा घालत डॉक्टर अनिकेत राठोड परतले. सर बॅट्समन डॉक्टर स्वप्नील आले आता. डॉक्टर स्वप्नील यांनी सुद्धा मागच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली होती. 49 धावा डॉक्टर स्वप्नील यांच्या बॅट मधून आल्या होत्या. आता बघूया सामन्यामध्ये ते कशी फलंदाजी करतायत. आता संघ संकटात सापडलाय. मागचं षटक डॉक्टर अयान हुसेन यांनी काय क्वालिटी गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. त्यानंतर 5 चेंडूमध्ये 2 गडी बाद केले आणि एकही धाव दिली नाहीये. जर डॉक्टर अयान हुसेन यांची गोलंदाजी आवडली असेल तर त्यांच्यासाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजे. खूप उत्कृष्ट गोलंदाजी. किती षटक झाले? 7 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे 66 रन्स फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. एक चांगला चेंडू डॉक्टर विखेद्वारा थर्डमॅनच्या दिशेने खेळायला गेले पण कट लागला. कीपरच्या ग्लोव्जमध्ये चेंडू विसावला नाही. एक चोरटी धाव डॉक्टर स्वप्नील यांनी पूर्ण केली. आपला पहिला चेंडू खेळतील डॉक्टर स्वप्नील.
फिल्डिंगमध्ये काही बदल बघायला भेटत आहेत इथे. एक चांगला चेंडू, तितकाच रिस्पेक्ट दिलाय. एक निर्धाव बॉल डॉक्टर विखे द्वारा. बॉलिंगची संतनगरी शेगावची ज्यांच्यावर मदार आहे असे डॉक्टर आयान आणि डॉक्टर विखे. एक चांगला चेंडू खेळून काढलेला आहे. डॉक्टर पांडे यांचं सुरेख क्षेत्ररक्षण आणि केवळ एक धाव. पुढील चेंडू नेत आहेत डॉक्टर विखे. सामना करते डॉक्टर फैज. बऱ्याच वेळचे स्थिरावलेले आहेत पिचवर. ओ, असं वाटलं होतं ह्या चेंडूवर त्याचा फायदा घेतील, पण हा ब्लॉक होलमध्ये टाकलेला सुरेख चेंडू डॉक्टर विखे द्वारा. नावाजलेले दोन्ही फलंदाज डॉक्टर फैज आणि डॉक्टर स्वप्नील, तेवढेच नावाजलेले गोलंदाज डॉक्टर विखे. लेग साइडला मारलेला हा सुंदर शॉट. बॉल जात आहे सीमा पार आणि अंपायर डिसिजन 4 धावा. डॉक्टर फैज आपल्या टीमसाठी प्रयत्नाची पराकाष्ठा इथे करत आहेत. आपल्या टीमला समोर घेऊन जात आहेत. ओव्हर झाली का? लास्ट बॉल. आणि हा मारलेला सुरेख शॉट. बॉल जातोय सीमा पार. काय तारीफ करावी या शॉटची तितकी कमी. 8 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे 76 धावा, 3 गडी बाद. डॉक्टर फैज यांचे 22 चेंडूमध्ये त्यांनी आतापर्यंत काढलेले आहेत 34 रन. टीमसाठी एक मोलाची कामगिरी बजावत आहेत डॉक्टर फैज. बघूया संतनगरी शेगावसाठी पुढील षटक घेऊन कोण येत आहेत. आणि पुढील षटक घेऊन येत आहेत डॉक्टर आयान. वैयक्तिक 3रं षटक असेल त्यांचे. पहिल्या 2 षटकामध्ये त्यांनी 10 धावा देत 3 गडी बाद केलेले आहेत. आतापर्यंत पडलेल्या 3 विकेट हे डॉक्टर आयान यांच्या खात्यात जमा आहेत. डॉक्टर आयान टू डॉक्टर स्वप्नील. लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला हा चेंडू डॉक्टर अतुल वारकरी साहेबांचं एक चांगलं क्षेत्ररक्षण, पण 2 धाव घेण्यापासून नाही रोखू शकले डॉक्टर फैज यांना. एक चांगला चेंडू, डॉट बॉल. बॉल सरळ जाऊन विसावला कीपरच्या हातामध्ये. रिव्हर्स स्वीप खेळताना पूर्णपणे चुकले. परत एक आलेला हा निर्धाव चेंडू डॉक्टर आयान द्वारा. रिव्हर्स स्वीपचा हा पहिलाच प्रयत्न होता डॉक्टर स्वप्नील यांचा आणि तो असफल.
स्लीपच्या दिशेने गेलेला हा चेंडू 1 धावेसाठी आणि डॉक्टर स्वप्नील डॉक्टर फैज यांना स्ट्राईकवर आणण्यात यशस्वी झालेले आहेत. 2 चेंडू निर्धाव खेळल्यानंतर रोमांचक असा हा सामना दोन्ही टीमसाठी करोवा मरो ह्या स्थितीमध्ये हा सामना आहे. आपला पुढील चेंडू घेऊन येत आहेत डॉक्टर अयान. सामना करतील डॉक्टर फैज. ऑफ साईडला खेळण्याचा हा प्रयत्न फसला. परत एक आलेला हा निर्धाव चेंडू डॉक्टर अयान द्वारा. डॉक्टर अयान आणि डॉक्टर फैज दोघेही आपल्या टीमसाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करत आहेत. परत हा एक सुंदर चेंडू आणि अशा पद्धतीने ह्या षटकाची समाप्ती. ह्या षटकात डॉक्टर अयान यांनी खर्च केलेले आहेत केवळ 3 धावा आणि 9 ओव्हरच्या समाप्तीनंतर GHB बुलढाणाचा स्कोर झालेला आहे 79 धावा 3 विकेट. कुठेतरी 9 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे 79 धावा 3 गडी बाद 79 रन्स फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. पहिल्या 6 ओव्हरमध्ये 60 रन काढल्यानंतर मागील 3 षटकामध्ये केवळ 19 धावा काढण्यात यशस्वी झालेले आहेत GHB बुलढाणा. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर श्रीकांत नरसिंग राठोड, ऑर्थोपेडिशियन, राठोड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मेहकर येथे मागील 10 वर्षापासून रुग्णसेवा करत आहोत. माझे 35 बेडेड असे सुसज्ज हॉस्पिटल बालाजीनगर मेहकर येथे आहे. आमच्याकडे सुसज्ज असे ऑपरेशन थिएटर, सुसज्ज असे अतिदक्षता विभाग तसेच अपघात विभागाची सुविधा आहे. लेबर रूम तुमच्याकडे तसेच आयुष्यमान कार्ड, आयुष्यमान योजना व इतर कामगार योजनेअंतर्गत मोफत रुग्णांची सेवा केली जाते. धन्यवाद. पहिल्या 2 षटकामध्ये डॉक्टर विखे यांनी खर्च केलेले आहेत 18 रन. एक चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन, तितक्यात चांगल्या फलंदाजीचं प्रदर्शन डॉक्टर फैज यांचे सुद्धा. डॉक्टर विखे यांच्या पहिल्या चेंडूचा सामना करतील डाव्या ओव्हरच्या डॉक्टर स्वप्नील. आणि हा लॉंग ऑनच्या दिशेने खेळून काढलेला आहे डॉक्टर राठोड यांचं चांगलं क्षेत्ररक्षण, पण खरंच तारीफ करावी तितकी कमी. डॉक्टर फैज यांची हातातल्या चेंडूमध्ये त्यांनी यशस्वी अशा 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. इतके चेंडू खेळल्यानंतर सुद्धा त्यांच्या स्टॅमिनाच्या जितकी तारीफ करावी तितकी कमी. आणि हा खेळून काढलेला आहे आणि हा फिल्डरच्या डोक्यावरून गेलेला चौकार. ज्या पद्धतीने हा स्वप्नील डॉक्टर स्वप्नील यांनी केलेला मारलेला पुल शॉट, ना फिल्डरला समोर येता आले ना जागेवरनं बॉलला अडवता आले आणि चेंडू सीमा पार. पहिल्या 2 चेंडूमध्ये 6 धावा घेण्यात यशस्वी झालेले आहेत डॉक्टर स्वप्नील.
परत मारलेला त्याच दिशेला. डॉक्टर आयान चेंडूच्या मागे. त्यांच्या मिस फील्ड नंतर हे काढलेल्या 2 धावा. एक आणि मिस फिल्डिंग चौक्याच्या स्वरूपात GHB संघाला भेटलेला हा बोनस. चांगल्या फलंदाजीचं प्रदर्शन इथे डॉक्टर स्वप्नील द्वारा. "91 रन्स. आणि हा डॉक्टर अयान यांच्या झोळीतून सुटलेला हा झेल. दुसऱ्या धावेची मागणी होती डॉक्टर फैज यांची. डॉक्टर स्वप्नील यांनी नाकारली आणि एक चांगला डिसिजन डॉक्टर स्वप्नील यांचा. नाहीतर रनआउटचा खतरा होता. कॅच सुटली पण ज्या पद्धतीने त्यांनी थ्रो केला, तारीफे काबिल असा हा थ्रो. बघूया हा झेल किती महागात पडेल. आणि परत एकदा ही मिसफील्ड, पण केवळ 1 धाव. कोणचंही नुकसान आपल्या संघाला होऊ दिलं नाही. ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे 93 रन्स फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. 10 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे 93 रन्स फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. आतापर्यंत संतनगरी शेगाव संघाला ज्या 3 विकेट भेटलेल्या आहेत त्या 3 विकेट पटकावण्यात फक्त एकच गोलंदाज यशस्वी झाले, ते म्हणजे डॉक्टर अयान. आता टीमसाठी पुढील षटक घेऊन येत आहेत डॉक्टर जीवन भारती सर. घेऊन येत आहेत पुढील षटक आणि त्यांच्या पहिल्या चेंडूचा सामना करतील डॉक्टर फैज. बघूया आता 2 षटकाच्या खेळामध्ये डॉक्टर जीवन भारती 11वं षटक घेऊन येत आहेत. 92 धावा, 93 धावा 10 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आणि हा उंच उडालेला लॉंग बॉलच्या दिशेने आणि षटकार. अंपायर डिसिजन 6 रन्स. डॉक्टर फैज यांनी आपल्या टीमला पोहोचवलेले आहे 99 धावांवर. त्यांचे 41 धावा त्यांच्या पूर्ण झालेल्या आहेत केवळ 26 चेंडूमध्ये. परत एकदा खेळून काढलेला चेंडू, त्या ठिकाणी एक चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावेची मागणी होती डॉक्टर फैज यांची. परत एकदा डॉक्टर स्वप्नील यांनी ती नाकारली आणि अशा पद्धतीने GHB बुलढाणा यांचे 100 रन पूर्ण झालेले आहेत 3 विकेटच्या नुकसानीनंतर. 10 ओव्हर 2 बॉल. आणि अंपायर डिसिजन वाईड बॉल. टीमचा वाढता स्कोर 101 रन. 10 चेंडूचा खेळ शेष आहे पहिल्या इनिंगचा. आणि अंपायरचा परत एकदा हा वाईड बॉलचा इशारा. लगातार 2 वाईड बॉल.
रनिंग बिटवीन द विकेट मध्ये थोडंसं हडबडाट. डॉक्टर विखे यांनी दिलेला डॉक्टर भारती यांना कान मंत्र बघूया काय कामी येतोय. आणि हा परत एकदा सीमा पार मारलेला हा शॉट. एक चांगल्या फलंदाजीचं प्रदर्शन डॉक्टर स्वप्नील यांच्या द्वारा. 106 धावा. हो. एका चौकार नंतर 2 वाईड बॉल, त्यानंतर खालीला चौकार, त्यानंतर टाकलेला हा डॉट बॉल. डॉक्टर भारती कुठेतरी परत सामन्यामध्ये संतनगरीची वापसी करत आहेत. एक डॉट बॉल घेऊन आलेत ते. एक चौकार आणि 2 वाईड बॉल नंतर परत हा मारलेला झेल सुटला आणि अंपायर डिसिजन. 4 धावा. ह्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर आलेला षटकार, त्यानंतर 2 वाईड बॉल, त्यानंतर एक चौकार, एक डॉट बॉल, त्यानंतर आलेला हा एक चौकार. थर्ड अंपायरकडे डिसिजन की बाउंड्री चेक करतायत. हा चौकार आहे की षटकार. आणि अंपायर डिसिजन 4 धावा. आणि परत एकदा ह्या भेटलेला चौकार. 11 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे 114 धावा. ह्या ओव्हरमध्ये 21 धावा घेण्यात यश प्राप्त केलेले आहे GHB संघाने. 93 वर 3 विकेटचा स्कोर होता. 10 ओव्हर नंतर तो सरळ जाऊन पोहोचलेला आहे. आता 114 धावा झालेल्या आहेत 11 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आपल्या शेवटचं षटक संतनगरी शेगावसाठी घेऊन येत आहेत डॉक्टर ललित राठोड. 11 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला 114 रन 3 विकेटच्या नुकसानी नंतर. आणि हा हवेत उंच उडालेला झेल नो मॅन्स लँड मध्ये 2 धाव घेण्यात यशस्वी झालेले आहेत.
आणि डॉक्टर फैज 44 धावांवर खेळत आहेत. ओपनर म्हणून जे आले होते आपल्या संघासाठी. 12वं षटक चालू असताना सुद्धा ते क्रीजवर अजूनही पाय रोवून आणि हा 2 क्षेत्ररक्षकाच्या मधातून गेलेला थर्ड मॅनच्या दिशेने चौकार. आणि अशा पद्धतीने डॉक्टर फैज आपल्या वैयक्तिक 48 धावांवर पोहोचलेले आहेत आणि टीमचा वाढता स्कोर 120 धावा. 4 चेंडूचा खेळ अजून शेष. आहा, काय मारलेला हा षटकार. अशा पद्धतीने स्वतःचा अर्धशतक पूर्ण करत आहेत डॉक्टर फैज. काय शॉट मारलाय डॉक्टर फैज यांनी, तारीफ करावी तितकी कमी. टीमचा वाढता स्कोर 126 धावा. 3 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. आपल्या टीमसाठी फार मोलाचं योगदान देत आहेत डॉक्टर फैज. बघूया पुढील 3 चेंडूवर अजून काय आपल्या टीमसाठी ते घेऊन येतात. आणि डॉक्टर ललित सुद्धा आपल्या टीमला हवेत उडालेला झेल. केवळ 1 धाव. अंपायरचं डिसिजन लेग बाय. 2 चेंडूचा खेळ शेष आहे. पुढील चेंडूचा सामना करतील डॉक्टर स्वप्नील, जे आपल्या वैयक्तिक 29 धावांवर खेळत आहेत, केवळ 15 चेंडूंचा सामना करत. लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला हा चेंडू डॉक्टर भारती यांच्या मागनं जाऊन डॉक्टर विखे यांनी आपल्या संघासाठी वाचवलेली हे 1 धाव. ज्या ठिकाणी 2 धावा होतील असं वाटलं होतं, चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून गेल्यावर असं वाटलं आणि एक बाउंड्रीच्या आतमध्येच चेंडू अडवलेला आहे. तरी एकदा बाउंड्री चेक करून घेत आहेत. तरी थर्ड अंपायर बाउंड्री चेक करतायत. आणि हा मारलेला 90 मीटरचा हा षटकार. 12 ओव्हरची समाप्तीनंतर GHB बुलढाणाचा स्कोर झालेला आहे 136 धावा. दहा ओव्हरमध्ये 93 रन होते GHB बुलढाणा संघाचे. पुढील 2 ओव्हरमध्ये त्यांनी 43 धावा कुटलेल्या आहेत आणि संघाला नेऊन ठेवलेला आहे 136 धावांवर. BDPLच्या सर्व टीमला व सर्व खेळाडूंना माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. सेव्ह हार्ट, प्ले स्मार्ट, लेट्स युनायटेड. धन्यवाद.
डॉक्टर रामकृष्ण शिंदे, मी डेंटल सर्जन आहे आणि या मेहकर शहरामध्ये 11/11/91 पासून मी प्रॅक्टिस करतो. 2024 पर्यंत मी प्रॅक्टिस केली. या मधोमध मी एका शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि त्याचा फाउंडर प्रेसिडेंट मी आहे. या शैक्षणिक संस्थेचे नाव भिवसन पाटील शिक्षण संस्था आहे आणि या संस्थेच्या अंतर्गत जवळपास 18 कॉलेजेस रन होतात. त्यामध्ये प्रामुख्याने छोटे मोठे कॉलेज आहेत. त्यामध्ये मोठ्या कॉलेजची स्थापना म्हणजे शिंदे पॉलिटेक्निक कॉलेज, शिंदे डी एड कॉलेज, नारायणा फार्मसी कॉलेज आणि राम पब्लिक इंटरनॅशनल स्कूल हे सर्व युनिट मेहकर या ठिकाणी आहे. त्याचबरोबर दुसरा एक कॅम्पस वाशिमला सुद्धा एक 15 एकराचा कॅम्पस आहे. त्यामध्ये डीफार्म, बीफार्म, एमफार्म, श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी या नावाने आहे. त्याचप्रमाणे त्याच कॅम्पसमध्ये श्रद्धा होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, रिसर्च सेंटर वाशिमला या ठिकाणी 100ची इनटेक असून ते जवळपास 3री बॅच आमची चालू आहे. या ठिकाणी मी अतिशय आनंदपणाने सांगतो की प्रथमच या मेहकर शहरामध्ये BDPL क्रिकेट सामने आमचे डॉक्टर मंडळी घेत आहे. त्यांना सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि माझ्याकडनं जे काही सहकार्य लागत असेल तेही मी प्रदान करणारच आहे. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर नरेंद्र गोविंदा प्रोफेसके, गोविंद क्रिटिकल केअर अँड हॉस्पिटल, शिवाजीनगर, मेहकर. आमच्या शारणधार नगरीमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी येणाऱ्या सगळ्या क्रिकेट खेळाडूंचे व क्रिकेट प्रेमींचे गोविंद क्रिटिकल केअर अँड हॉस्पिटल, शिवाजीनगर, मेहकर यांच्याकडून हार्दिक स्वागत अँड बेस्ट ऑफ लक. डॉक्टर रामकृष्ण शिंदे, मी डेंटल सर्जन आहे आणि या मेहकर शहरामध्ये 11/11/91 पासून मी प्रॅक्टिस करतो. 2024 पर्यंत मी प्रॅक्टिस केली. या मधोमध मी एका शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि त्याचा फाउंडर प्रेसिडेंट मी आहे. संत नगरी शेगाव संघाचा एक अतिरिक्त खेळाडू कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा असेल. या शैक्षणिक संस्थेचे नाव भिवसन पाटील शिक्षण संस्था आहे आणि या संस्थेच्या अंतर्गत जवळपास 18 कॉलेजेस रन होतात. त्यामध्ये प्रामुख्याने छोटे मोठे कॉलेज आहेत. त्यामध्ये मोठ्या कॉलेजची स्थापना म्हणजे शिंदे पॉलिटेक्निक कॉलेज, शिंदे डी एड कॉलेज, नारायणा फार्मसी कॉलेज आणि राम पब्लिक इंटरनॅशनल स्कूल हे सर्व युनिट मेहकर या ठिकाणी आहे. त्याचबरोबर दुसरा एक कॅम्पस GHB ब्लास्टर बुलढाणा संघाने आता 137 धावांचा पाठलाग करण्यासाठी संत नगरी शेगाव संघाकडून सलामीची जोडी. आघाडीचे फलंदाज पाहायला मिळतील आणि गोलंदाजी मार्कवर संघाचे कर्णधार डॉक्टर रवींद्र राठोड सर. काल देखील चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी राहिली होती डॉक्टर रवींद्र राठोड सर यांची. कृपया संत नगरी शेगाव संघाला विनंती असेल त्यांनी एक 12th मॅन कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे.
संतनगरी शेगाव कडून सलामीची जोडी डॉक्टर अयान हुसेन आणि त्यांच्या साथीला डॉक्टर नदीम खान या दोघांनी गोलंदाजीमध्ये देखील चांगली कामगिरी केली आहे. आता फलंदाजीसाठी देखील आघाडीला आले सलामीवीर धोनी. 137 धावांचा पाठलाग. पहिला चेंडू डॉक्टर संदीप राठोड यांचा. पहिला चेंडू पारच्या चेंडूला पुल करत असताना चेंडूला पाठवून दिलंय फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. खातं उघडत असताना डॉक्टर अयान चौकाराच्या साहाय्याने पहिल्या चेंडूवरती चौकार. 137 धावांचा पाठलाग करत असताना नदीम खान यांच्या बॅट मधून चौकार आलाय. डॉक्टर नदीम कृपया विनंती असेल एक 12th मॅन कृपया पाठवून द्यायचा आहे. यावेळी देखील हलक्या हाताने खेळून काढलाय मागच्या दिशेला 1 धाव. काय फटका सजवला होता डॉक्टर नदीम यांनी चौकार खेचत असताना. एक सिंगल देखील आलाय मागच्या चेंडूवरती. 5 धावा धाव फलकावरती. आता स्ट्रायकिंग एंडला डॉक्टर अयान हुसेन. गोलंदाजीमध्ये आपलं काम केलंय आता फलंदाजीमध्ये करावं लागेल. डॉक्टर रवींद्र राठोड सर देखील चांगली कामगिरी करत आलेत BDPL 10 मध्ये. डॉक्टर अयान यांच्यासाठी पहिला चेंडू हलक्या हाताने कवरच्या दिशेला. हा फटका सजवत असताना कलात्मक फटकेबाजी. 1च धाव. यासोबत खातं उघडलं गेलंय. हे पुन्हा पूल केलाय. पहिल्या चेंडूचा ऍक्शन रिप्ले दाखवत असताना चेंडूला फेकून दिलंय फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. डॉक्टर नदीम यांच्या बॅट मधून दुसरा धमाका. चौकार. 10 धावा धाव फलकावरती. पूल करत असताना या चेंडूला सीमारेषेबाहेर गुल केलाय डॉक्टर नदीम. 2 चौकार डॉक्टर नदीम यांच्या बॅट मधून. वैयक्तिक 9 धावेवर जाऊन पोहोचलेच. यावेळी हलक्या हाताने मागच्या दिशेला चेंडू पाठवलाय. थोडीशी मिसफील्ड. त्याचा फायदा घेत आतापर्यंत 2 धावा पूर्ण केल्याय. 3ऱ्या धावेचा देखील डॉक्टर अयान यांचा प्रयत्न होता. नकारतायत डॉक्टर नदीम. 2च धावा आहे चेंडूवरती. 12 धावा धाव फलकावरती. ग्लान्स करत असताना फटका सजवला होता. थोडीशी मिसफील्ड झाली होती. 12 धावा. देखील खोलवर टप्प्याचा चेंडू कुदून करत असताना पायाच्या सहाय्याने हा चेंडू अडवला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. डॉक्टर अनिकेत यांच्या माध्यमातून यासोबत षटक समाप्तीची घोषणा देखील होईल. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या असेल 13 धावा. 13 धावा पहिल्या षटकामध्ये. चांगली फलंदाजी राहिली पहिल्या षटकामध्ये. 2 चौकार देखील आलेत तर डॉक्टर अयान यांच्या बॅट मधून. डॉक्टर नदीम यांच्या बॅट मधून 2 चौकार आले होते. सर बॉलर आता गोलंदाजी ट्रॅक वरती डॉक्टर रोशन मोरे आलेत. डॉक्टर रोशन मोरे राईट आर्म फास्ट गोलंदाज आहेत.
पहिला चेंडू कौ कॉर्नर क्षेत्रामध्ये हा चेंडू पाठवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण तेथे. निश्चितच 2 धावा आपल्या संघासाठी वाचवत असताना आणि डायरेक्ट थ्रो देखील लागलाय. त्याचा फायदा घेत 3 धावा या चेंडूवरती प्राप्त होताना दिसत आहेत. 16 धावा संतनगरी शेगाव. यावेळी चांगला चेंडू, निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी राहिलेत गोलंदाज रोशन मोरे सर. 3 धावा आल्या आहेत पहिल्या चेंडूवरती. त्यानंतर चांगली गोलंदाजी. सोळा धावा धावपलकावरती. यावेळी थोडं गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. ड्रीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू पाठवलाय. चेंडू निसटलाय परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण तेथे. चांगले प्रयत्न. 18 धावा धावपलकावरती. डॉक्टर नदीम 15 धावावर पोहोचलेत. या चेंडूवरती देखील बॅकफुटला जात कट लावण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू, निर्धाव चेंडू टाकण्याचे यशस्वी राहिलेत. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळाली डॉक्टर रोहन मोरे यांच्या माध्यमातून. रोशन मोरे यांच्या माध्यमातून. यावेळी देखील डाव्या यष्टीच्या खूपच बाहेर चेंडू. अतिरिक्त धावेमध्ये वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचेल 19 धावा. आता येणाऱ्या 62 चेंडूमध्ये 118 धावा अजून करायच्या आहेत. पॉवर प्लेचं दुसरं षटक. यावेळी देखील चांगला चेंडू. एक चांगला टप्पा पकडला येते. रोहन मोरे यांनी देखील 5 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केलाय. इकॉनॉमिकल राहिले या षटकामध्ये. 19 धावा. 1.5 चेंडूचा खेळ संपलाय. यावेळी देखील त्याच प्रकारचा फटका घेण्याचा प्रयत्न अपील करत होते. नकारतात पंच. यासोबत षटक समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा. चांगलं षटक हाताळले रोहन मोरे यांनी. रोशन मोरे यांनी 6 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी. एकोणावीस धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आता गोलंदाजी मार्कवर डॉक्टर स्वप्नील आलेत. राईट आर्म मिडीयम फास्ट गोलंदाज डॉक्टर स्वप्नील.
पहिलाच बॉल गॅप मध्ये चेंडूला पाठवलंय डॉक्टर नदीम यांच्या बॅट मधून. अजून एक धमाका चौकार. तिसरा चौकार डॉक्टर नदीम यांच्या बॅट मधून आलाय. डॉक्टर स्वप्नील आले होते. पहिला चेंडू बॅकफुटला जात कट करत असताना थर्डमॅनच्या दिशेला चौकार खेचलाय. स्टेप आउट करत कव्हरच्या डोक्यावरून हा पटका. और बाप कॅच. हॅलो, अरे लाईन गेली हो. हॅलो हॅलो, अरे माईक पण पडला. हॅलो 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 हॅलो. हॅलो हॅलो, मालकाला बोलावं लागतं वाटतं जवळ. हॅलो 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 हॅलो, आवाज वाढा थोडासा. हॅलो हॅलो हॅलो. नाही हॅलो हॅलो बेबी. हॅलो 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 हॅलो. नहीं आ रहा है क्या उधर माइक, उधर आवाज आ रहा है क्या? काय उत्कृष्ट झेल पकडला या ठिकाणी एका हाताच्या सायाने. पुन्हा एकदा लेट टकत खेळत असताना या चेंडूला पाठवलंय मागच्या दिशेने. हा चेंडू गेलाय मागच्या दिशेने. हॅलो 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 हॅलो. हॅलो 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 हॅलो. हॅलो 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 हॅलो. माईक टेस्टिंग. हॅलो हॅलो हॅलो. बंद पड राहिला ना ते गाडी. चालू करून बंद कर. हॅलो हॅलो. 31 धावा. हॅलो 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 हॅलो. काहीतरी प्रॉब्लेम आहे याचा. वायर लूज झालं हो काहीतरी. झालं का व्यवस्थित? हॅलो. तर धाव फलकावरती धावा असतील 3 षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावा. 3 षटकाच्या नंतर. बंद पडला. काय लावलो. सेट करू द्या सेट. आता एकदाच करा ना म्हणा आम्हाला. ते तसं करून फायदा नाही. ते बोलल्यानंतर अर्ध झालं. हॅलो हॅलो माईक टेस्टिंग. हॅलो हॅलो माईक टेस्ट.
डॉक्टर रोशन मोरे सर आलेत. 31 धावा 31ला 1. यावेळी अल्टी पलटी, हा चेंडू होईल सीमा रेषेबाहेर. कल्टी आलाय, रिव्हर्सिटचा स्वीट फटका, चौकार. काय शॉट लगावला होता डॉक्टर अयान हुसेन यांनी. चौकार खेचलाय. अल्टी पलटी रिव्हर्स हा फटका, सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर कल्टी केला. चौकार आलाय, पहिला चौकार डॉक्टर अयान यांच्या बॅट मधून. 35 धावा. यावेळी अपील झाली, बघूया पंच. रिव्ह्यूची मागणी केली पंचांनी. आणि यासोबतच कमबॅक करता या चेंडू सोबत, या विकेट सोबत डॉक्टर रोहन मोरे परतावं लागेल. कॉट बिहाइंडच्या स्वरूपाने फलंदाज अयान हुसेन यांना लागलाय. रोशन मोरे चांगली गोलंदाजी, परतावं लागेल ते अयान हुसेन यांना. 35 धावेवरती दुसरा झटका लागलाय. 3.2 चेंडूचा खेळ संपलाय. डॉक्टर निखिल पांडे आलेत आता डॉक्टर अयान यांची जागा घेण्यासाठी. डॉक्टर रोशन मोरे चांगली गोलंदाजी, 35ला 2. चांगला चेंडू, त्याच प्रकारे चांगलं विकेट किपिंगचं काम देखील करतायत. कॅरी देखील खूप छान पद्धतीने केला. 3.3 चेंडूचा खेळ संपलाय. 35ला 2. यावेळी पुन्हा एकदा कॉट बिहाइंडचा दुसरा बळी मिळवतोय डॉक्टर रोशन मोरे यांच्या खात्यात. आली आहे दुसरी विकेट. परत निखिल, डॉक्टर निखिल. तिसरा हादरा लागलाय. 3.4 षटकाचा खेळ संपलाय. चांगली गोलंदाजी राहिली गोलंदाज डॉक्टर रोशन मोरे यांच्या माध्यमातून. चांगली विकेट किपिंग देखील. काय विकेट किपिंगचा दर्जा दाखवलाय या सामन्यामध्ये. डॉक्टर स्वप्नील यांच्या माध्यमातून 2 झेल त्यांनी टिपले. हा झेल तर क्लोज किपिंग करत असताना होता. बॅट्समन कोण आहे? नवीन फलंदाज येत आहेत, दाखल झालेत नवीन फलंदाज. कोण आहेत? डॉक्टर पटेल सर. 35ला 3. 3.4 षटकानंतर
आता अडचणीत सापडलाय संतनगरी शेगाव संघ. यावेळी पहिला चेंडू काय फटका सजवलाय, परंतु काय प्रयत्न देते क्षेत्ररक्षकाकडून. 100% एफर्ट देत आहेत सर्व खेळाडू, कारण माहित आहे करो या मरोचा सामना आहे. जो संघ जिंकेल तो क्वालिफाय देखील होईल. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 36 धावा, 36 ला 3. यावेळी देखील अपील करतायत, नकारतायत पंच. यासोबत षटक समाप्तीची देखील घोषणा. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या असेल 36 धावा, 3 गडी गमावून एक सक्सेसफुल षटक येते ते समाप्त डॉक्टर रोशन मोरे यांच्या माध्यमातून. आता येणारे 48 चेंडूमध्ये तब्बल 101 धावांची आवश्यकता. 48 चेंडूमध्ये 101 धावा करावे लागतील 12.62 सरासरीने. या सामन्यामध्ये देखील मजा येणार आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्या सोबत जुडले डॉक्टर प्रवीण निकस सर. या मॅचचा देखील ते आनंद घेत आहेत. त्यांचं आयोजन कमिटीतर्फे हार्दिक स्वागत असेल. आता गोलंदाजी मार्कवर आले डॉक्टर शिवा कायंदे सर. बघूयात हे कशा प्रकारे गोलंदाजी करतात. काल देखील चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून होती. 48 चेंडू 101 धावांची आवश्यकता. पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळत असताना या चेंडूला लोटून दिलंय. 1 धाव सहजरित्या या चेंडूवरती पूर्ण होईल. आता स्ट्रायकिंग एंडला असतील डॉक्टर अतुल विके सर. यांच्यावर देखील जबाबदारी वाढेल आता, कारण धावा पाहिजेत. 47 चेंडूमध्ये 100, 37 ला 3. चांगला चेंडू येते. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. खोदून काढण्याचा प्रयत्न देखील राहिला होता. चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी. 46 चेंडू 100 धावा असं समीकरण. आता हा सामना देखील रोमांचक होईल. काल देखील संध्याकाळचा सामना रोमांचक झाला होता. हा सामना देखील तशाच प्रकारे होण्याची आशा आहे. JHB बुलढाणा वर्सेस संतनगरी शेगाव. यावेळी देखील लोअर फुलटॉस बॉलला गॅप मध्ये पाठवलोय. पायाच्या सहाय्याने चेंडू अडवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जाईल डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर येईल. डॉक्टर अतुल विके यांच्या बॅट मधून हा चौकार. या 4 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल 41 धावा. 41 ला 3. 4.3 चेंडूचा खेळ संपलाय. आता येणारे 45 चेंडू 96 धावांची आवश्यकता. मॅच ऑन. यावेळी देखील खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु चांगली गोलंदाजी. यार्कर लाईनला हिट करत आहे. ही मॅच दोन्ही संघासाठी ऑन आहे. आता येणारे 44 चेंडू 96 धावांची आवश्यकता असेल. 13.9च्या सरासरीने धावा कराव्या लागतील संतनगरी बुलढाणा संघाला देखील. ओव्हर पिच बॉल वरती
हा डॉक्टर अतुल विखे यांचा धमाका आलाय. डॉक्टर अतुल विखे यांच्या बॅट मधून डकआउटला सलामी देणारा षटकार. 47 धावा. कर्णधार पदाला भूषेल अशी फलंदाजी करतायत डॉक्टर अतुल विखे साहेब. मागच्या चेंडूला ढगात पाठवत असताना 47 ला 3. शॉर्ट बॉल कट करत असताना पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव या चेंडूवरती. यासोबतच 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या असेल 48 धावा. 3 गडी गमावून या षटकात आल्या 12 धावा. 48 धावा 5 षटकानंतर 3 गडी गमावून संतनगरी शेगाव. नवीन गोलंदाज आले तर गोलंदाज ट्रॅक वरती. डॉक्टर स्वप्नील आलेत. पहिला चेंडू चांगला चेंडू पेश करत असताना गती दिली नाही या चेंडूवरती. पुन्हा एकदा बाहेरची कडा लागत चेंडू थर्मॅनच्या दिशेला गेलाय. चांगले क्षेत्ररक्षण. एकच धाव चेंडूवरती मिळेल. या एका धावेने धावपल कलते 49 ला 3. 40 चेंडू 88 धावांची आवश्यकता. 40 चेंडू 88 धावा. मॅच ऑन दोन्ही संघासाठी. पुन्हा एकदा चांगला फटका सजवला. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्याचा प्रयत्न देखील झाला होता परंतु नकारतायत. एकच धाव या चेंडूवरती. या एक धावेसोबत 50 धावा संतनगरी शेगाव संघाच्या पूर्ण होत आहेत. 50 धावेवरती आता जाऊन पोहोचलाय संघ. 5.3 चेंडूचा खेळ झालाय. 39 बॉल 87 धावा करायच्या आहेत. यावेळी ओव्हर पिच बॉलला फेकून दिलंय सरळ सीमारेषेच्या बाहेर. डॉक्टर अतुल विखे स्पेशल षटकार. 56 धावा. आता काय फलंदाजी करतायत डॉक्टर अतुल विखे साहेब. 12 बॉल मध्ये 25 जाऊन पोहोचलेत 2 षटकाराच्या मदतीने. कप्तानी पारी करत असताना आपल्या संघासाठी 56 ला 3. 38 बॉल 81 धावा. पुन्हा एकदा बॅकफुटला जात कट केलाय. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू. रनआउटचा देखील चान्स परंतु सेफ असतील. 2 धावा सहजरित्या पूर्ण करतील. काय रनिंग बिटवीन द विकेट दाखवत असताना 58 धावा. 58 ला 3. या ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक देखील होणार आहे. 37 बॉल 79 धावांची आवश्यकता. मॅच ऑन. काय फलंदाजी चालू आहे डॉक्टर अतुल विखे यांच्या माध्यमातून. चांगला चेंडू. स्लोअर लाईनचा चेंडू होता. बीट करत असताना सोबत षटक समाप्तीची घोषणा.
5 षटकाच्या समाप्तीनंतर 58 धावा. सॉरी 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 58 धावा. 3 गडी गमावून आता येणारे 36 चेंडू 79 धावांची आवश्यकता असेल ड्रिंक्स ब्रेक मैदानात. वाशिमला सुद्धा एक 15 एकरचा कॅम्पस आहे. त्यामध्ये डीफार्म, बीफार्म, एम फार्म, श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी या नावाने आहे. त्याचप्रमाणे त्याच कॅम्पसमध्ये श्रद्धा होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज रिसर्च सेंटर वाशिमला या ठिकाणी 100ची इनटेक असून ते जवळपास 3री बॅच आमची चालू आहे. या ठिकाणी मी अतिशय आनंदपणाने सांगतो की प्रथमच या मेहकर शहरामध्ये BDPL क्रिकेट सामने आमचे डॉक्टर मंडळी घेत आहे. त्यांना सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि माझ्याकडनं जे काही सहकार्य लागत असेल तेही मी प्रदान करणारच आहे. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर नरेंद्र गोविंदा प्रोफेसके, गोविंद क्रिटिकल केअर अँड हॉस्पिटल, शिवाजीनगर, मेहकर. आमच्या शारणधार नगरीमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी येणाऱ्या सगळ्या क्रिकेट खेळाडूंचे व क्रिकेट प्रेमींचे गोविंद क्रिटिकल केअर अँड हॉस्पिटल, शिवाजीनगर, मेहकर यांच्याकडून हार्दिक स्वागत अँड बेस्ट ऑफ लक. येणारे 36 चेंडू 79 धावांची आवश्यकता. 6 षटकाच्या समाप्तीनंतर 58 धावा. 3 गडी गमावून आता मात्र एंड चेंज होईल. बघण्यासारखं असेल एंड चेंज झालाय. कोणता संघ आपला गेम चेंज येथे करतील. हॅलो 58ला 3. आता नवीन गोलंदाज आलेत गोलंदाजी ट्रॅक वरती. डॉक्टर रवींद्र राठोड सर. पहिल्या षटकामध्ये 13 धावा त्यांनी खर्च केल्या होता. आता जबाबदारी असेल. कर्णधार देखील आहे संघाचे. क्षेत्ररक्षणामध्ये काहीशे चेंजेस करतायत. शेवटचे 6 षटक आणि आवश्यकता आहे 89 धावा. 36 बॉल 89 धावा. बघूया पहिलाच बॉल बाहेरची कडा. मागच्या दिशेला चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव. एका धावेने धाव संख्या 59 धावा. 59ला 3. संतनगरी शेगाव. 35 बॉल 78 धावांची आवश्यकता असेल 13.37च्या सरासरीने. हा चेंडू देखील स्लॉट मध्ये होता परंतु कार्पेटच्या सहाय्याने चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण. तेवढी चांगली फेकी रॉकेट थ्रो. एकच धाव. चांगलं क्रिकेट दाखवत असताना दोन्ही संघ. 60 धावा. 60ला 3. 6.2 चेंडूचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात चेंडूला खोदून काढत असताना मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण. थोडं पंबल झालंय. दुसरा धावेचा प्रयत्न. रनआउटचा देखील चान्स परंतु सेफ असतील दोन्ही फलंदाज. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये दिसते. 62 धावा.
यावेळी देखील खोदून काढत असताना या चेंडूला गॅप मध्ये पाठवलंय, क्षेत्ररक्षक येतोय, फंबल झालंय, त्याचा फायदा घेतलाय. 2 धावा या चेंडूवरती देखील. प्रयत्न करतायत कारण महत्वाचा सामना आहे, दोन्ही संघाला माहित आहे करो या मरो ची स्थिती आहे. 64 धावा, 32 चेंडू, 73 धावांची आवश्यकता. यावेळी देखील चांगला चेंडू स्टंपिंग साठी रिव्ह्यूची मागणी करत असताना पंच, परंतु कॉन्फिडन्स दिसतायत स्वतः डॉक्टर पटेल सर. 64 3, 32 नट आउट घोषित केलंय. थर्ड अंपायर यांनी नट आउट घोषित करत असताना परंतु चांगला चेंडू पेश केलाय, पडल्यानंतर चेंडू बाहेर वळाला. चांगली गोलंदाजी डॉक्टर राठोड सर यांच्या माध्यमातून. येणारे 31 चेंडू, 73 धावांची आवश्यकता. यावेळी देखील पारच्या चेंडूला फ्लिक केलाय, चेंडू मागच्या दिशेने जातोय. थोडीशी मिसफिल्ड आणि हा चेंडू देखील निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. महत्वाच्या क्षणी झाली आहे चूक, त्याचाच फायदा मिळतील धावा. 4-4-4 चौकार. या 4 धावेच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल 30 बॉल मध्ये 68 धावा. आता येणारे 30 बॉल 69 70 धावा. रन, 69 रन ची आवश्यकता. 30 बॉल मध्ये 69 रनाची आवश्यकता. किती बॉल मध्ये काय? थोडं मॅच जलद गतीने पुढे नेण्याचा प्रयत्न करावा, मी विनंती करतो आयोजकातर्फे. 64 3, 7 षटकाचा खेळ संपला. आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज डॉक्टर शिवा कायंदे सर आलेत. 68 3, 30 बॉल 69 धावा. पहिला बॉल फुल टॉस, फुल टोल वसूल. या चेंडूला पाठवलाय ढगात, आकाशाला बुक्की मारत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार डॉक्टर अतुल विखे यांच्या बॅट मधून हा फटका. खूप लांब असा षटकार आलाय. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं या षटकामध्ये. 74 3, 29 बॉल 63 धावाची आवश्यकता असेल आता. हा बॉल देखील फेकून दिलाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. डॉक्टर विखे यांच्या बॅट मधून अजून एक धमाका षटकार. काय फलंदाजी करतायत. 17 चेंडू मध्ये 40 धावांवरती जाऊन पोहोचलेत. 28 बॉल 57 धावा. 2 लागोपाठचे षटकार. सर हे 2 लागोपाठचे षटकार एक कॉन्फिडन्स देऊन जाईल. 80 धावा झालेत. नक्कीच कॉन्फिडन्स देऊन जाईल, कारण की त्यांना या मॅचचं महत्त्व माहीत आहे, प्रत्येक बॉलचं महत्त्व माहिती आहे आणि प्रत्येक रनचं महत्त्व सुद्धा माहीत आहे त्यांना, कारण की प्रत्येक बॉलच्या नंतर येणारे इक्वेशन हे चेंज होत आहे. 28 बॉल 57 धावा. सलग 2 षटकार. अजून देखील दोन्ही संघासाठी हा मॅच ऑन आहे. चांगली फलंदाजी. हा चेंडू देखील फायलेच्या क्षेत्रामध्ये खूप सुंदर क्षेत्ररक्षण. निश्चितच आपल्या संघासाठी धावा वाचवल्या गेल्या आहेत. 1 धाव या चेंडूवरती प्राप्त झाली आहेत. 81 धावा धावफलकावरती. 7.3 चेंडूचा खेळ संपलाय.
पहिल्या 2 चेंडूवरती सलग 2 षटकार. आता एक सिंगलची धाव. 27 बॉल 56 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा हलक्या हाताने कलात्मक फटकेबाजी. गॅपमध्ये चेंडूला लोटलं. एक धाव पूर्ण झाली. रनआउटचा चान्स देखील क्रिएट होताना दिसतोय. जरा चेंडू कॅरी झाला असता तर निश्चितच परतावं लागलं असतं. मोठी विकेट आहे. 9 बॉल 14 वर जाऊन पोहोचले जातात फलंदाज डॉक्टर पटेल. डॉक्टर अतुल विके काय फलंदाजी करतात. 18 बॉल 41 धावा. ही पार्टनरशिप देखील चांगली राहिली आहे. 24 बॉलमध्ये 48 धावा. 26 बॉल 54 धावांची आवश्यकता असेल. 26 बॉल 54 धावा असं समीकरण. ओहो, चांगला चेंडू होता परंतु डाव्या एसटीच्या जास्त बाहेर वाईट चेंडू घोषित करत असताना अतिरिक्त धाव. 26 बॉल 53 धावांची आवश्यकता. 26 चेंडू 53 धावा. मॅच ऑन. चांगला चेंडू बॅकफुटला जाऊन पंच करत असताना मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मधोमध चेंडू पाठवलाय. चांगलं क्षेत्ररक्षणाचा दर्जा चांगला राहिलाय GHB बुलढाणा संघाचा BDPL 10 मध्ये. आता येणारे 25 चेंडू 52 धावांची आवश्यकता. रोमांचक सामना, करो या मरोचा सामना. 25 बॉल 52 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा थोडा दिशाहीन चेंडू. उजव्या एसटीच्या खूपच बाहेर चेंडू. वाईट चेंडू घोषित करत असताना पंच चांगली पंचगिरी देखील राहिली आहे. अक्षय सर, शुभम सर आणि महबूब सर यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेमध्ये 86 ला 3, 25 बॉल 51 धावा. डॉक्टर शिवा कायंदे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. स्लो बॉल हवा के संग संग घटा के साथ साथ. हा चेंडू देखील जाईल सीमारेषेच्या बाहेर. या षटकातील 3रा षटकार आलाय. डॉक्टर विके यांच्या बॅट मधून धमाका षटकार. 92 धावा 8 षटकाच्या समाप्तीनंतर. आता येणारे 24 चेंडू 45 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे दोन्ही संघांसाठी. अजून देखील मॅच संपलेली नाहीये दोन्ही संघांसाठी. जर इथून एखादी ओव्हर चांगली टाकली तर या मॅच मध्ये देखील वापसी करू शकतात बुलढाणा संघ देखील आणि संतनगरी संघ देखील. या मॅच मध्ये अजून बनलेला आहे. दोन्ही संघासाठी मॅच ऑन आहे. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. 1 ओव्हरचा जो मॅच आहे हा मॅच 1 ओव्हरचा मॅच पूर्ण टर्न होऊ शकतो. सध्या 24 बॉल मध्ये 45 धावांची आवश्यकता असेल आणि सामना विनंती दोन्ही संघाला लवकर घ्यायचा आहे. लवकर चालू करा. लवकरात लवकर आपल्याला हा सामना चालू ठेवायचा आहे. रोशन मोरे आलेत गोलंदाज ट्रॅक वरती. रोशन यांचा पहिलाच बॉल वाईड हरकत टाकण्याचा प्रयत्न. वाईट चेंडू घोषित करत असताना 93 धावा. 93 ला 3, 24 बॉल 44 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा हा चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक धावतायत. चांगला प्रयत्न देते. चांगला बॅकअप देखील. संघासाठी धावा वाचवल्यात 2. या 2 धावेसोबत धावसंख्या 95 धावा. 23 बॉल 42 धावांची आवश्यकता. मॅच इज ऑन. काय सामना रंगतोय हा देखील.
बॅकफुटला जात पंच करण्याचा प्रयत्न, अपील देखील झाली होती, नकारतायत पंच. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल प्रेशर बनून जाईल. 22 बॉल 42 धावा. परंतु जोपर्यंत डॉक्टर अतुल विखे उभे आहेत तोपर्यंत सहजासहजी सामना सोडणार नाही शेगाव संघ देखील. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, खालीच राहिला हा चेंडू. चांगली गोलंदाजी आतापर्यंत या संपूर्ण सामन्यात राहिली आहे रोशन मोरे यांच्या माध्यमातून. 2.3 चेंडूमध्ये केवळ 14 धावा देत 2 गडी बाद केलेत. 5.7 ची इकॉनॉमी राहिली आहे. चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून. यावेळी देखील चांगला चेंडू. सलग 3 चेंडू, सलग 3 चेंडू डॉट टाकत असताना या सामन्यामध्ये वापसी करून दिली आहे सामन्यामध्ये. चांगली गोलंदाजी रोशन मोरे यांच्या माध्यमातून. नॉन स्ट्रायकिंग एनला ठेवलंय डॉक्टर विखे साहेब यांना. पुन्हा एकदा कट केला, चेंडूला गॅप मध्ये पाठवला. हा चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. येईल डॉक्टर पटेल यांच्या बॅट मधून दुसरा चौकार. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल 99 धावा. 99 ला 3. आता येणारे 19 चेंडू 38 धावांची आवश्यकता. मॅच इज ऑन. दोन्ही संघासाठी मॅच ऑन आहे. काय सामना रंगतोय. पुन्हा एकदा मागच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण. दुसरा प्रयत्न, रनआउटची देखील संधी. 2 धावा सहजरित्या पूर्ण. यासोबत 101 धावा, 100 धावांचा पल्ला पार केलाय संतनगरी शेगाव संघाने. आता येणारे 18 चेंडू 36 धावांची आवश्यकता. 12च्या सरासरीने 36 धावा करायच्या आहेत 18 चेंडू मध्ये. विनंती दोन्ही संघाला असेल की सामना लवकर लवकर घ्यायचा आहे. अंपायरला विनंती असेल की गेम फास्ट खेळवायचा आहे. निर्धारित वेळेच्या आपण 1.25 ते 1.5 तास आपण लेट चालत आहे, त्यामुळे कृपया दोन्ही संघाने वेळेचं भान राखून लवकरात लवकर सामना हा पुढील चालू ठेवायचा आहे. निर्णायक ओव्हर असेल ही या इनिंगची आणि या मॅचची सुद्धा. डॉक्टर प्रवीण यांचा पहिला चेंडू गॅप मध्ये चेंडूला लोटले आणि या चौकाराच्या साहाय्याने डॉक्टर अतुल विखे 50 धावा पूर्ण करतायत. 51 धावा केवळ 20 चेंडू मध्ये. 6 षटकार आणि 2 चौकाराच्या साहाय्याने काय फलंदाजी केली आहे. आता येणारे 17 चेंडू 32 धावांची आवश्यकता असेल. एकशे 5 धावा. 105 ला 3. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याच्या चेंडूला खोदून काढत असताना लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण येते डॉक्टर शिवा यांच्या माध्यमातून. ओव्हरथ्रो झालाय परंतु कोणतंही नुकसान झालेलं नाहीये जीएसबी बुलढाणा संघासाठी. 106 ला 3. 16 बॉल 31 धावांची आवश्यकता. 16 चेंडू 31 धावा. डॉक्टर अतुल विखे 21 बॉल 52 धावा. 16 बॉल मध्ये 23. डॉक्टर पटेल 71 धावांची साजेदारी. यावेळी देखील आडव्या बॅटने हा चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. हवा के साथ साथ घटा के संग संग डॉक्टर जुबेर यांच्या बॅट मधून पहिला धमाका षटकार. संतनगरी शेगाव हा संघ आता जल्लोष करतोय. 15 बॉल 25 धावा. परंतु या सामन्यामध्ये दोन्ही संघांना समान संधी अजून पण आहे. 15 बॉल 25 धावा.
70,000 लोकांचे एक हे आलेलं आहे, रिव्ह्यू आलेला आहे की 50% संघ हा 50% जिंकू शकतो प्रत्येक संघ. यावेळी देखील आडव्या बॅटने हा चेंडू जाईल वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर चौकार. प्रत्येक चेंडूवरती इक्वेशन चेंज होत आहे. कधी सामना संतनगरीच्या बाजूने तर कधी हा सामना GHB बुलढाणा या संघाच्या बाजूने झुकतोय. 14 बॉल 21, 14 चेंडू 21 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसे चेंजेस करतायत आता. मॅच अजून दोन्ही संघासाठी ऑन आहे. समान संधी आहे. करो या मरोची लढत. यावेळी देखील आडव्या बॅटने चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगले प्रयत्न, धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. बाउंड्री चेकची देखील मागणी आली आहे. महत्वाचा सामना आहे. दोन धावा या चेंडूवरती प्राप्त झाल्या आहेत. सेफ आहे बाउंड्री. दोनच धावा या चेंडूवरती. यावेळी देखील लिडिंग एज चेंडू हवेमध्ये जातोय. चांगला प्रयत्न राहिला. आणि 3 धावा या चेंडूवरती प्राप्त केल्या आहेत. आता येणारे 12 चेंडू 16 धावांची आवश्यकता. दोन्ही संघांसाठी मॅच ऑन आहे. जर GHB बुलढाणा संघाकडून एक गोलंदाज जर एक इकॉनॉमिकल षटक टाकलं तर ते देखील हा सामना घेऊन जाऊ शकता. संतनगरी संघाला देखील 2-3 मोठे हिट हा सामना जिंकून देऊ शकता. दोन्ही संघांना समान संधी येते. 12 चेंडू 16 धावांची आवश्यकता. काय सामना रंगलाय. अतिशय हाय व्होल्टेज मॅच होतानाही इस मैच में वो देखते हुए सभी दर्शक खुश हो रहे हैं क्योंकि इस मैच का रंगतदार स्थिति में पहुंच को है, रोमहर्षक स्थिति में पहुंचा है. दोनों स्वतः कर्णधार राठोड सर आलेत. पहिलाच बॉल अपील होत असताना डॉट बॉल सोबत सुरुवात केली आहे. चांगली सुरुवात डॉक्टर राठोड सर यांच्या माध्यमातून देखील. आता इक्वेशन चेंज झालंय. 11 बॉल 16. काय हाय व्होल्टेज सामना है. हाई वोल्टेज मैच यहाँ पे दिखाई दे रही है. आखिरी के 11 बॉल. यावेळी देखील चेंडू हवेत आणि चांगला झेल घेतलाय. आता मात्र काय कॅच घेतलाय डॉक्टर प्रवीण यांच्या माध्यमातून. उत्कृष्ट अशी झेल सेट प्लेयर पॅव्हेलियन मध्ये पाठवण्यामध्ये ते यशस्वी झालेले आहेत. उत्कृष्ट अशी झेल डॉक्टर प्रवीण यांनी जी झेल घेतली आहे त्याचं कौतुक करावं तेवढं कमीच. मॅच मध्ये रोमांच वाढलाय. 10 चेंडू 16 धावांची आवश्यकता असेल. हा सामना कुठेही जाऊ शकतो. हा सामना बुलढाणा कधी? जाईल का शेगाव जाईल हे बघण्यासारखं असेल. एक बॉल पडला की असं वाटतंय संतनगरी आहे. एक बॉल टाकला की असं वाटतंय बुलढाणा आहे.
यावेळी देखील चांगला चेंडू. नऊ बॉल 16 धावा. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. 9 चेंडू 16 धावा. मॅच इज ऑन. यावेळी देखील खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून करत असताना आणि हा बघूया उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण, मात्र 2 धावा. आणि ओव्हरथ्रो इथे झालाय. अपील देखील होत आहेत. धावा काढतायत. 4 धावा काढलेले. धावा मात्र काउंट करावं लागेल किती काढल्यात. अंपायर आपल्याला डिसिजन देतील किती धावा झाल्या. 4 धावा काउंट झाल्या आहेत. रिव्ह्यू देखील घेतलाय रनआउट साठी. थर्ड अंपायर. पहिला रन शॉट आहे का ते पण चेक करायचं. थर्ड अंपायर इन ऍक्शन असतील. हाय ओलटे ड्रामा या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. काय सामना रंगतोय. प्रत्येक चेंडूवरती काही ना काही नवीन घडतंय. कधी हा सामना संतनगरी शेगाव संघाकडे जातोय तर कधी बुलढाणा GHB बुलढाणा संघाकडे जातोय हा सामना. खूपच या मॅच मध्ये पाहण्यासारखं खूप आहे. म्हणजे कधी हा संतनगरीकडे जातोय तर पुढच्या बॉल मध्ये असं वाटतंय GHB बुलढाणाकडे. चांगले प्रयत्न धडपडतायत. खेळाडू खेळतायत. वन रन शॉट नॉट आउट. वन रन शॉट नॉट आउट. नॉट आउट आणि पहिला रन शॉट देखील आहे. म्हणजे 3 धावा मिळतील सर. 8 बॉल 13 धावांची आवश्यकता. चांगला चेंडू आणि स्टंपिंगच्या स्वरूपात होईल फलंदाज बाद. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये करतायत स्वतः कर्णधार. आता येणारे 7 चेंडू 13 धावांची आवश्यकता. 7 में 13. व्हॉट अ मॅच. काय सामना होतोय. हा BDPL 10चा रोमांच आहे. खूप हाय व्होल्टेज सामना. संतनगरी शेगाव वर्सेस GHM बुलढाणा. 7 बॉल 13 धावा. एहतेशाम खान. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. आतापर्यंत 3 धावा खर्च केल्याय. काय सामना होतोय. शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा गोलंदाजी मार्कवर तयार. हा चेंडू देखील डॉट. या डॉट सोबत षटक देखील समाप्त होईल. 11 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 124 ला 5. आता येणारे 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता. मॅच इज ऑन. दोन्ही संघासाठी समान सामना असेल. कोणताही संघ हा सामना जिंकू शकतो. इथून बघण्यासारखं असेल. हॅलो. 6 बॉल 13 असताना पहिल्या चेंडूवरती षटकार खेचलाय.
डॉक्टर अतुल विखे साहेब यांच्या बॅट मधून हा धमाका षटकार. बहुत ही अच्छा यह षटकार और यही उम्मीद थी संत नगरी को. काय फलंदाजी करतायत डॉक्टर विखे साहेब. आणि स्कोर झालेला आहे 124 रन 5 विकेटच्या नंतर. 130 धावा धावपलकावरती. आता येणारे 5 चेंडू 7 धावांची आवश्यकता. वॉटर मॅच हाय व्होल्टेज सामना. चांगला चेंडू मिस करत असताना काहीशी दुखापत देखील झाली आहे. 1 धाव या चेंडूवरती. आता मात्र 4 चेंडू 6 धावांची आवश्यकता. काय सामना रंगतोय. प्रत्येक चेंडूवरती काहीतरी नवीन होतंय. मॅच इज ऑन. दोन्ही संघाकडे समान संधी जिंकण्याची. 4 चेंडूमध्ये 6 धावा. संघर्ष सुरू आहे. जिंकण्यासाठी प्रयत्न करतायत दोन्ही संघ. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. हॅलो पुन्हा एकदा विकेट किपर देखील बीट झाले होते. 1 धाव या चेंडूवरती बाईटच्या स्वरूपात आली आहे. 3 चेंडू 5 धावांची आवश्यकता. हाय व्होल्टेज सामना. BDPL 10चा थरार. 3 चेंडू 5 धावा. 3 चेंडू 5 धावा. कट केलाय डॉक्टर विखे यांनी. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. काय क्षेत्ररक्षण केलंय. टाळ्या झाल्या पाहिजे या क्षेत्ररक्षणासाठी. खूपच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण डॉक्टर ज्ञानेश्वर यांच्या माध्यमातून. 2 बॉल 4 धावा. 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 4 धावा. कधी संतनगरी शेगावकडे तर कधी GHM बुलढाणाकडे हा सामना झुकतो. 2 चेंडू 4 धावा. शेगाव की बुलढाणा. शेगाव की बुलढाणा. कुठे जाईल हा सामना. BDPL 10चा थरार. मेकर नगरीमध्ये. बॉल टाकताना 2 चेंडू 4 धावा. खूप उत्कृष्ट सामना होतोय. 2 चेंडू 4 धावा. बुलढाणा की शेगाव. शेगाव की बुलढाणा. फुल टॉस. आतली कडा लागत. चेंडू मागच्या दिशेने. 1 चेंडू 3 धावा. हा सामना टायवर देखील संपू शकतो. हे देखील समीकरण आहे. सुपर ओव्हर सांगतात. सुपर ओव्हर सांगा. 1 बॉल 3 रन. हाय व्होल्टेज सामना. हा चेंडू उठून दिलाय. हा चेंडू जातोय. अरे माईक बंद पाडला टायमावर. माईक बंद पाडला टायमावर. हॅलो. आणि हा सामना अवघ्या 1 धावाने जिंकलाय. अवघ्या हॅलो अवघ्या 1 धावाने हा सामना जिंकलाय. काय सामना झालाय हा. बुलढाणा GHB बुलढाणा संघ विजेता ठरतो या सामन्यामध्ये. तुम्ही चालू करू द्या तुमचा. हॅलो 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 हॅलो. आणि हा हॅलो सर एकदा फिल्डरचं नाव सांगा ना. फिल्डरचं नाव. हॅलो
हॅलो हॅलो दोन्ही संघांना विनंती आहे की त्यांनी मॅन ऑफ द मॅचसाठी यावं. GHB बुलढाणा आणि संतनगरी शेगाव दोघांनाही विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर मॅन ऑफ द मॅचसाठी यावं.